नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक महाराष्ट्र यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण अभ्यासत आहोत पायाभूत चाचणी परीक्षा 2025 इयत्ता 6वी आणि विषय गणित। मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला प्रेस करा। सर्व प्रश्न दिलेल्या सूचनेप्रमाणे सोडवा। बहुपर्यायी प्रश्नातील अचूक उत्तराचा पर्याय क्रमांक दिलेल्या चौकटीत लिहा। प्रश्न तिसरा, खाली दिलेली उदाहरणे सोडवा। मोबाईलची किंमत अक्षरात लिहा। बघा 42,750 म्हणजे याला आपल्याला अक्षरामध्ये लिहायचे 42,750 रुपये। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व मित्रांमध्ये शेअर करा। 56,207 या संख्येचा योग्य विस्तारित रूपासमोर अशिकून करा। बघा 56 म्हणजे 50,000 अधिक 6,000 अधिक 200 अधिक 7। बघा ऑप्शन नंबर 2 योग्य उत्तर आहे। क सोडवा। 689 अधिक 297 यांची बेरीज या ठिकाणी लिहायची आपल्याला। त्याची बेरीज येते बघा 986। 503 वजा 264 यांची वजाबाकी करायची आहे। 239 योग्य उत्तर याचं येतं। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राइब नक्की करा। बघा पुढचा प्रश्न आहे सोडवा। 308 गुणिले 12 या ठिकाणी गुणाकार करूया। 12 ने गुणत असताना आपण एक अंकी संख्येने गुणून घेऊया, एकक दशक आणि त्यांची बेरीज या ठिकाणी करूया। पुढे बघा भागाकार सोडवायचा आहे आपल्याला। 561 भागिले 4 यांचा भागाकार आपण या पद्धतीने करूया। बघा 4 1 4 5 वजा 4 1 उरतो, वरून 6 घेतले, 4 चौक 16, 16 वजा 16 0 आणि वरता बाकी 1 म्हणजे या ठिकाणी भागाकार 14 आलेला आहे। आणि या ठिकाणी आपल्याला 4 0 या ठिकाणी पुन्हा 4 चा भाग द्यावा लागेल। 4 0 0 म्हणजे 0 ला 0, या ठिकाणी 140 भागाकार आणि बाकी 1 आपला आलेला आहे। मित्रांनो, 6 अंकी लहानात लहान संख्येतून 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या वजा केल्यास फरक किती येईल या ठिकाणी आपल्याला लिहायचे आहे। 6 अंकी लहानात लहान संख्या आपण मान्य करून घेतली, त्यानंतर 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या त्यातून वजा केली आणि वजाबाकी आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे 1 आणि त्याचा फरक 1 असतो। वजाबाकी म्हणजेच फरक असतो। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राइब नक्की करा। बघा दुकानदाराने ग्राहकाला 4 रंगांचे पडदे वेगवेगळ्या 3 डिझाईनमध्ये दाखवले, तर दुकानदाराने एकूण किती प्रकारचे पडदे दाखवले? उत्तर आहे 4 गुणिले 3 म्हणजे दुकानदाराने दाखवलेले पडदे आहेत 12 पडदे। दोन संख्यांचा गुणाकार 384 आहे, त्यापैकी जर एक संख्या 12 असेल तर दुसरी संख्या कोणती? मान्य करूया। एक संख्या 12 व दुसरी संख्या a मानू आणि समीकरण तयार करू। 12 गुणिले a बरोबर 384 म्हणजे या ठिकाणी a बरोबर 384 भागिले 12 करावं लागेल, म्हणजे दोन्ही ठिकाणचे 12 निघून जातील, म्हणजे a बरोबर 32 म्हणून दुसरी संख्या ही 32 इतकी आहे। खालील उदाहरणे सोडवा। 4/3 हा अपूर्णांक दर्शवणारा योग्य पर्याय कोणता किंवा चौकटीतल्या? जेव्हा 3 1 3 म्हणजे 1.1/3, तर या ठिकाणी एक पूर्ण संख्या ही आहे आणि 1/3 या 3 पैकी एक भाग रंगवलेला आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे। 2/3 7/2 हे सगळे समछेद अपूर्णांक आहे। यातील सर्वात लहान व सर्वात मोठा अपूर्णांक लिहा। बघा सर्वात लहान अपूर्णांक छेद समान असताना ज्याचा अंश लहान तो सर्वात लहान असतो, म्हणजे 1/2 हा अपूर्णांक सर्वात लहान आहे आणि छेद समान असताना ज्याचा अंश मोठा तो सर्वात मोठा असतो, म्हणजे 9/2 हा सर्वात मोठा अपूर्णांक या ठिकाणी आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा, नवीन असाल तर सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला प्रेस करा। बघा सममूल्य अपूर्णांकांचे 2 गट करा। या ठिकाणी गट 1 आणि गट 2 करायचे आपल्याला। बघा सममूल्य म्हणजे ज्यांची किंमत सारखी आहे, तर या ठिकाणी 1/2 2/4 आणि 6/12 म्हणजे बघा 1/2 बे 1 बे 2 4 म्हणजे 1/2 6 1 6 6 2 12 म्हणजे 1/2। आता दुसरा गट 3/2 4/6 म्हणजे बे 2 4 बे 3 6 याची किंमत सुद्धा 2/3 येते आणि 50/75 25 2 50 25 3 75 म्हणजे इथे सुद्धा 2/3 किंमत येते। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राइब नक्की करा। पहा शालेय पोषण आहार योजना अंतर्गत 125.500 किलोग्राम तांदूळ प्राप्त झाले, त्यापैकी 87.250 किलोग्राम तांदूळ शिजवले गेले, तर किती तांदूळ शिल्लक राहिले? उत्तर आहे प्राप्त तांदूळ वजा शिजवलेला तांदूळ म्हणजे शिल्लक राहिलेले तांदूळ आपल्या या ठिकाणी मिळतील, यांची वजाबाकी केल्यास उत्तर मिळते 38.250 म्हणजे शिल्लक तांदूळ 38.250 इतके आहे। मग खाली दिलेली उदाहरणे सोडवा।
सारणीत योग्य उत्तर लिहायचं आहे. 24 तासी कालमापन आणि 12 तासी कालमापन यांची तुलना करायची. सायंकाळचे 6:35 24 तासी कालमापनामध्ये 18:35 दिसतील आपल्याला आणि 24 तासी कालमापनामध्ये 23:12 हे 12 तासी कालमापनामध्ये रात्रीचे 11:12 झालेले असतील. 12 तासी कालमापनामध्ये सकाळी 8:47 तर 24 तासामध्ये सुद्धा ते 8:47 झालेले असतील. सर्वाधिक वजन असलेल्या गव्हाच्या पोत्याखाली अशी खूण करा. बघा या ठिकाणी 48.7, 48.8, 48.9 आणि 48.10 म्हणजे या ठिकाणी जर विचार केला तर हे 48.1च आहे. ठीक आहे. 48.90 होईल, 48.80 होईल आणि 48.70 होईल. म्हणजे 48.9 हे आपलं योग्य उत्तर आहे. इथे आपण 10ला फसू शकतो, परंतु या सगळ्या संख्या 1 अंकामध्ये मात्र 2 अंकामध्ये. मग एक तर या सर्वांना 2 अंकामध्ये करावं लागेल पॉईंट नंतर, किंवा मग याला पॉईंट नंतर 1 अंकामध्ये करावे लागेल. आपलं उत्तर येतं 48.9. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, नवीन असाल सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस नक्की करा. पहा, शालेय परिपाठ सकाळी 10:35 वाजता सुरू झाला व 10:52 वाजता संपला, तर परिपाठास किती वेळ लागला? तर उत्तर काढूया आपण याचं. परिपाठ संपण्याची जी वेळ आहे ती सुरुवातीला लिहूया 10:52 आणि परिपाठ सुरू झाल्याची वेळ 10:35. याची वजाबाकी करूया. तास आणि मिनिटांची वजाबाकी केल्यास उत्तर भेटतं आपल्याला परिपाठास लागलेला वेळ 17 मिनिटे वेळ परिपाठास लागलेला आहे एकूण. बघा, एक गाडी ताशी 50 किलोमीटर वेगाने धावते, त्यानुसार योग्य पर्यायासमोर खूण करा. बघा, गाडी 2 तासात 80 किलोमीटर जाईल, चुकीचं आहे. गाडी 30 मिनिटात 25 किलोमीटर जाईल, हे योग्य उत्तर आहे. खाली दिलेल्या सारणीचे निरीक्षण करून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. बघा, सारणीतील मूळ संख्यांना गोल करा व एकूण मूळ संख्या मोजून चौकटीत लिहा. यापैकी मूळ संख्या 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23 आणि 29 आहेत. आता या किती आहेत मोजूया. 3, 2, 5, 2, 7, 2, 9 आणि 1, 10. एकूण मूळ संख्या सारणीमध्ये दिलेल्या 10 आहेत. आणि मूळ संख्या येणे आणि संयुक्त संख्या येणे संख्या कोणती आहे ते लिहा. तर 1 ही संख्या मूळ येणे आणि संयुक्त नाही, कारण तिला फक्त एकच अवयव आहे. सारणीत दिलेले 6 चे सर्व विभाज्य लिहा. बघा, 6 चे विभाज्य 6, 12, 18, 24 आणि 30 या ठिकाणी आपण लिहिलेले आहे. मग खाली दिलेले उदाहरणे सोडवायची आहे. शेजारी दिलेली आकृती चौरसांनी बनलेली आहे. प्रत्येक लहान चौरसाची बाजू 2 सेंटीमीटर आहे. या आकृतीचे पूर्ण क्षेत्रफळ व परिमिती काढून खालील कृती पूर्ण करा. मग एका लहान चौरसाचे क्षेत्रफळ पहिल्यांदा काढूया. म्हणजे एका चौरसाचे म्हणजे बाजू गुणिले बाजू म्हणजे 2 गुणिले 2 बरोबर उत्तर येईल 4 चौशेमी. म्हणजे एका चौरसाचे क्षेत्रफळ 4 चौशेमी. असे किती आहे? तर लहान चौरसाचे क्षेत्रफळ गुणिले चौरसांची संख्या त्या ठिकाणी 4 गुणिले चौरसांची संख्या जर मोजली आपण तर 10 होते. बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. म्हणजे 4 गुणिले 10 बरोबर 40 उत्तर या ठिकाणी भेटेल आपल्याला. पूर्ण आकृतीची परिमिती काढणे ठळक केलेल्या सर्व बाहेरील बाजू विचारात घेऊ. पूर्ण आकृतीची परिमिती बरोबर 2 गुणिले परिमितीसाठी लक्षात घेतलेल्या बाजूंची संख्या. कारण एका बाजूला मी 2 सेंटीमीटर म्हणून 2 गुणिले घेतलं. परिमितीसाठी असलेल्या बाजू 16 आहे. 16 गुणिले 2 म्हणजे उत्तर इथं 32. म्हणजे या आकृतीची परिमिती आहे 32 सेंटीमीटर लांब. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. बघा, खालील उदाहरण सोडवा. घडीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा. बघा, पीच्या समोर क्यू येते, पीच्या समोर आर येते, क्यूच्या समोर एस येते आणि टीच्या समोर यू येते. समोरासमोरील अशी घडीची रचना असते. बघा, टीच्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणते अक्षर असेल? टीच्या विरुद्ध म्हणजे समोरासमोर, तर टीच्या विरुद्ध पृष्ठभागावर यू हे अक्षर असेल. आणि एचच्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणते अक्षर असेल? एचच्या विरुद्ध पृष्ठभागावर क्यू हे अक्षर येईल. आणि पीच्या शेजारी कोणते अक्षर येणार नाही, म्हणजे समोरचे अक्षर शेजारी येत नसते, बाकी सर्व शेजारी येतात. मग पीच्या समोरचा अक्षर आहे आर, म्हणजे आर पीच्या समोर शेजारच्या पृष्ठभागावर येणार नाही. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर लाईक नक्की करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. प्रश्न वर्गातील विद्यार्थ्यांना मोठेपणी काय व्हावेसे वाटते याचा चित्रालेख दिला आहे. त्यावरून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे चौकटीत लिहा. प्रमाण: 1 चित्र बरोबर 6 विद्यार्थी. वर्गातील किती विद्यार्थी शिक्षक बनू इच्छितात? शिक्षक मोजूया. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. 6 गुणिले 6 36 विद्यार्थी शिक्षक बनू इच्छितात. याचप्रमाणे पुढील प्रश्नांची उत्तरे आपल्याला द्यायची. बघा, कोणते 2 व्यवसाय निवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या समान आहे? तर उत्तर आहे शेतकरी व वैज्ञानिक. शेतकरी व वैज्ञानिक व खेळाडू हे व्यवसाय निवडणारे एकूण विद्यार्थी किती? तर त्याचं उत्तर येतं 78. व्यवसाय निवडीत सर्वात कमी व सर्वात जास्त विद्यार्थी यांच्या संख्येत कितीचा फरक आहे? उत्तर आहे 30चा.
खालीलपैकी उदाहरणे सोडवा. खालीलपैकी कोणती संख्या त्रिकोणी आहे व चौरस संख्याही आहे? योग्य पर्याय क्रमांक चौकटीतल्या म्हणजे बहुपर्यायी प्रश्न आहेत मित्रांनो हे. या ठिकाणी याचं उत्तर आहे 36. ही संख्या त्रिकोणी पण आहे आणि चौकोनी पण आहे. म्हणजे 4 नंबरचं उत्तर येईल. आकृतिबंधाचे निरीक्षण करून आकृतिबंध पूर्ण करा. बघा 4 या ठिकाणी असे दोन होते म्हणजे आडव्या ओळीत 1 वाढला आणि उभ्या ओळीमध्ये सुद्धा 1 वाढलेला आहे. आता पुढच्या याच्यामध्ये काय होणार? आडव्या ओळीमध्ये 4 होतील आणि उभ्या ओळीमध्ये सुद्धा 4 होतील. बघा या पद्धतीने आणि अशा पद्धतीने या ठिकाणी 4 होते, या ठिकाणी किती झाले? 9 झाले, या ठिकाणी 16 होतील. बरोबर आहे. आणि आता या ठिकाणी 5 झाले 25 म्हणजे वर्ग संख्या आहेत ह्या. आकृतिबंध पूर्ण करायचा आहे 1 3 त्यानंतर 5 6 अशा पद्धतीने एक प्रतल या ठिकाणी वाढत गेलेला आहे. तर आपण या ठिकाणी रचना त्याची करूया. बेरीज मान्यवरून मिळणारी संख्या ही त्रिकोणी संख्या आहे की चौरस संख्येत येईल? बघा 1 + 2 2 + 3 3 + 4 4 + 5 5 + 6 आणि 6 + 7. तर यावरून ही जी मान्य आहे ही त्रिकोणी संख्येची मान्य या ठिकाणी आपल्याला मिळते मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, नवीन असा सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. थँक्यू. आपण पुन्हा भेटूया पुढील. Thanks for watching. Subscribe for more videos. Don't forget to subscribe my channel. Thank you.